विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग. प्रज्वल मॅथ्स गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा आपला विषय आहे गणित आणि आजचा आपला घटक आहे घातांक व घनमूळ. या घटकामध्ये आज आपण घनमूळ म्हणजे काय, वर्गमूळ म्हणजे काय हा भाग या ठिकाणी शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ आज आपण या ठिकाणी पाहायचा आहे. तर संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर अशा संख्यांचा अर्थ काय आहे. तर परिमेय संख्या आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे की परिमेय संख्या म्हणजे काय. तर m/n या स्वरूपातील संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 1/2, 1/3, 1/5 या स्वरूपातील संख्या आहेत. म्हणजे अंश आणि छेद या रूपातील संख्यांना आपण म्हणतो परिमेय संख्या. मग एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक आपण 2 लिहितो आणि संख्येचं वर्गमूळ दाखवण्यासाठी तिचा घातांक हा 1/2 लिहितो. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्ष द्या तुम्ही. एखाद्या संख्येचा वर्ग दाखवायचा असेल म्हणजे 3 या संख्येचा वर्ग दाखवायचा असेल तर 3च्या डोक्यावर 2 तिचा घातांक 2 असं लिहितो. पण त्याच संख्येचा जो वर्गमूळ दाखवायचा असेल तर तिचा घातांक जो आहे, वर्गमूळ संख्येचा जो घातांक आहे तो 1/2 लिहितात. म्हणजे परिमेय संख्येच्या स्वरूपामध्ये लिहितो. उदाहरणार्थ 25चं वर्गमूळ हे कर्णी चिन्ह वापरून आपण वर्गमुळात काय लिहितो, 25 असं लिहितो. कारण 25चं वर्गमूळ म्हणजे वर्गमूळ चिन्ह काढतो आपण, कर्णी चिन्ह काढतो आणि त्यामध्ये काय लिहितो, 25 लिहितो. मग घातांक वापरून ती संख्या कशी लिहिता येते, घातांकाच्या स्वरूपात लिहायची आपल्याला ती. तर ती असते वर्गमूळ चिन्ह जाणार, इथलं वर्गमूळ चिन्ह जाणार आणि त्या डोक्यावर 25 1/2, 25चा घात 1/2 ती संख्या अशी लिहितात. म्हणजेच काय, तर वर्गमुळात 25 म्हणजेच 25चा 1/2 वा घात, 25चा 1/2 वा घात. पण साधारणपणे पहा, ए या संख्येचा वर्ग ए वर्ग लिहायचा आणि एचं वर्गमूळ कर्णी चिन्हात ए असे किंवा कर्णी चिन्हात ए किंवा एचा 1/2 वा घात म्हणजे एच्या डोक्यावर 1/2 म्हणजे घातांक इथे आला 1/2 आणि पायाला ए. याप्रमाणे ए या संख्येचा घन एचा घन लिहिणार आणि हेच एचे घनमूळ कर्निस्थ संख्या ए असे किंवा ए चा 1/3 घात म्हणजे 1चे घनमूळ, 1चे घनमूळ. याप्रमाणे आपल्याला या संख्या परिमेय, जर घातांक हे परिमेय संख्या असतील तर या पद्धतीने आपल्याला ते लिहायचं आहे. आता उदाहरण बघूया. जसं की 4चा घन जर लिहिला आपण तर 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 4 ही संख्या 3 वेळा गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 64 म्हणजे 64चे घनमूळ घनमुळात 64 किंवा 64चा 1/3 घात असं लिहितात. किंवा लक्षात घ्या की 64चा 1/3 घात म्हणजे 64चं ते घनमूळ आहे, हे घनमूळ आहे. 64चे घनमूळ किती आहे, 4 आहे. तसंच बघा 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 ही संख्या 5 वेळा गुणिले आणि 3चा 5 वेळा गुणाकार केला की विद्यार्थी मित्रांनो मिळतं आपल्याला 243 म्हणजेच 3चा 5वा घात 243 आहे. 3चा 5वा घात असं 3चा 5वा घात 243 आहे. या उलट 243चे 5वे मूळ 243चे ही मूळ आहे, 1 2 3 4 आणि 5. 243चे 5वं मूळ किंवा 243चे 5वे मूळ असे लिहितात आणि 243चा 1/5 बरोबर 3 असं लिहितात. सामान्यपणे ए चे n मूळ
एच्या डोक्यावर 1/n असे लिहितात. आता आपल्याला या संकल्पनेचा वापर करून आपल्याला पुढील उदाहरणं काय करायची सोडवायची आहे. काय उदाहरण बघूया, वाचूया आपण. घातांक वापरून पुढील संख्या लिहा. तुम्हाला एक संख्या दिली आणि त्या संख्येच्या पुढं आपण उत्तर लिहिणार आहे आणि त्या संख्येचं त्या डोक्यावर काय लिहायचंय, घातांक लिहायचाय. तो घातांक किती आहे बघा. 13चे 5वे मूळ 13 आलं आणि त्याचं 5वं मूळ. 5वं मूळ म्हणजे 1/5. पहा विद्यार्थी मित्रांनो, वर्गमूळ आलं तर 1/2, घनमूळ आलं तर 1/3, 4 आलं तर चौथे मूळ, 5वे असेल तर 1/5, 6वे असेल तर 1/6. या पद्धतीने सोडवायचे. पहा 9चे 6वे मूळ तुम्ही काय लिहिणार पुढं, 9च्या डोक्यावर 1/6 म्हणजे 9चा 1/6 घात म्हणजे 9चे हे कितवं मूळ झालं, 6. जसं की या 13 मध्ये 13चं कितवं झालं, 5वं. तसं 9चं किती झालं, 6वं. म्हणजे 9/6 मूळ. 9/6 मूळ. 100चे 8वे मूळ 100चे 8वे मूळ 100चे 8वे मूळ 100चे 8वे मूळ 1/8. या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो सोडवता येतात. घातांक वापरून पुढील संख्या लिहा. पुन्हा बघायचंय 13चे वर्गमूळ 13च्या डोक्यावर 1/2 म्हणजे 13चे दुसरे मूळ म्हणजे वर्गमूळ. दुसरे शब्द वापरायचा नाही तर 2ला दुसरं न वापरता 2च म्हणायचे. वर्गमूळ 13चे वर्गमूळ. काय वाचलं, 11चे 7वे मूळ 11च्या डोक्यावर 1/7 11चे 7वे मूळ. 10चे घनमूळ घन म्हणजे 3. तिसरे मूळ म्हणायचं का, नाही तिसरे मूळ इथं म्हणायचं नाही. 10चे घनमूळ घन म्हणजे 3. 10चे घनमूळ 10चे घनमूळ म्हणजे 1/3. 10चा 1/3 घात म्हणजे 10चे तिसरे मूळ न म्हणता 10चे घनमूळ या ठिकाणी म्हणायचे. पुन्हा याच प्रकारचे उदाहरण 17चे 5वे मूळ. हा 17 इथं आला. 5वे मूळ 1/5 17च्या डोक्यावर 1/5 घात. हे घातांक काय आहे, 1/5. 17चे 5वे मूळ इथं वाचायचं कसं, 17चे इथं एक डोक्यावर असेल तर 17चे 5वे मूळ. पहा इथं 20चे 6वे मूळ 20चे 6वे मूळ. इथं 20 आहे, 6वं मूळ आहे. मूळ हे नेहमी खाली असतं, छेदामध्ये असतं. 20चे 6वे मूळ. 10चे 10वे मूळ 10चे 10वे मूळ 10चे 10वे मूळ 10चे 10वे मूळ. आले की नाही. अशा पद्धतीने ही घातांक वापरून आपण पुढील संख्या ज्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत. आता जरा वेगळा प्रश्न बघूया. खालील घातांकिक संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. म्हणजे याच्यावरून या संख्येचं ते कितवं मूळ आहे फक्त आपल्याला लिहायचंय. इथं दिसतंय हा किती अंक आहे, 15. आणि हा किती आहे, 5. इथे किती आहे, 15. आणि हे किती आहे, 5. म्हणजे हे मूळ असणार आहे, ही संख्या मूळ असणार आहे. ते शब्दात लिहायचे. मग 15चे 5वे मूळ 15चे 5वे मूळ. इथं पहा दुसऱ्या गणितामध्ये 6 त्याचा घातांक 1/7. मग कोणत्या संख्येचं, 6चं. कोणत्या संख्येचं, 6चं. हे कितवं मूळ, 7वं मूळ. 6चे 7वे मूळ. बरोबर की नाही. खाली बघा आता 512चा कितवा घात, 1/4. मग 512चे हा अंक किती आहे, 4. म्हणजे 512चे 4 म्हणजे चौथे. इथं पहा 5 5वे. इथं पहा 7 7वे. इथं पहा
4 चौथे, बरोबर की नाही? अशीच उदाहरणं आपल्याला बघायचे. 17चा कितवा घात आहे इथं? 1/5 म्हणजे कोणत्या संख्येचं कितवं मूळ? 17चे 5वे मूळ, बरोबर की नाही? बघा आता या 10च्या डोक्यावर 10च्या डोक्यावर 1/2. 1/2 म्हणजे इथं किती आहे? 2. पण 2ला आपण 2 म्हणणार आहे का याच्यामध्ये? तर इथं काय म्हणणार आहे? वर्ग. म्हणजे 10चे वर्गमूळ. तसंच घनाला काय म्हणणार आपण? घनमूळ. वर्गाला काय म्हणणार? वर्गमूळ. म्हणजे 2ला काय म्हणणार? वर्ग. 3ला काय म्हणणार? घन. तसं आपल्याला काय बघायचं आता? 10चा 1/3 घात. 10चा 1/3 घात म्हणजे हे किती येतं? 3. 3ला काय म्हणणार आपण? घन. 10चे काय आहे? घनमूळ. 10चे काय आहे? घनमूळ. या पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं या ठिकाणी सोडवता येतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकलो? तर घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ शिकलो. आता ह्या ज्या आहेत या काय आहेत? परिमेय संख्या. या संख्या जर त्या घातांक स्वरूपात असतील त्या कशा लिहायच्या? तर इथं बघा पुन्हा एकदा, ए या संख्येचा वर्ग ए वर्ग असा लिहितात आणि ए चे वर्गमूळ या चिन्हाने दर्शवतात, किंवा वर्गमुळात 1 किंवा ए चा 1/2 वा घात. ए चा 1/2 वा घात. त्याचप्रमाणे ए या संख्येचा घन कसा लिहिणार? ए चा घन लिहिणार. म्हणजे ए च्या डोक्यावर 3 म्हणजे पाया ए आणि घन 3 असं लिहितात. तर ए चे घनमूळ जर तुम्हाला घनमूळ लिहायचं असेल तर कर्निस्थ संख्यामध्ये 3 आणि त्याची कोटी किती लिहिणार? 3. म्हणजे याच्यामध्ये कोटी किती आहे? 3 म्हणजे घन आहे. म्हणजे घनमुळात ए किंवा ए चा 1/3 असा घात लिहितात. पुढे यानंतर आपण शिकलो की या संख्या 4चा घन, 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 64. म्हणजे 64चं घनमूळ इथं हे केले बघा. 64चं हे घनमूळ आहे. म्हणजे कर्निस्थ संख्यामध्ये 64 लिहायचं आणि त्याची कोटी 3 येणार. या चिन्हांच्या इथं जो भाग आहे तो 3 लिहायचा आहे आपण. मग 64चा 1/3 वा घात. 64चा 1/3 वा घात याचाच अर्थ 64चे ते घनमूळ आहे. पहा 64चे घनमूळ 1/4. या पद्धतीने आपण याचा वापर करून आपण ही उदाहरणं सोडवलेली आहेत. काय सोडवलेलं आहे? तर 13चे 5वे मूळ म्हणजे 13चं 5वे मूळ 13चे 5वे मूळ. 13च्या डोक्यावर 1/5. पुढे काय शिकलो? 9चे 6वे मूळ. 9च्या डोक्यावर 1/7 म्हणजे 9चा 1/6 घात. आणि 100चे 8वे मूळ म्हणजे 100च्या डोक्यावर 1/8. आणि शेवटीचा नवीन भाग शिकलो आपण. खालील घातांक संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ? हा तर भाग सोपा आहे. 15चा 1/5 घात म्हणजे 15चे 5वे मूळ. 6चा 1/7 घात म्हणजे 6चे 7वे मूळ. इथे बघा 512चे 4थे मूळ. मी काय शिकलो? 17चा 1/5 घात म्हणजे 17चे 5वे मूळ. 10चा 1/2 घात म्हणजे 10चे 2 म्हणजे वर्गमूळ. आणि शेवटी शिकलो 10चा 1/3 घात म्हणजे 10चे घनमूळ. अशा पद्धतीने आपल्याला या संख्येचे घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे, घातांकित संख्येचा अर्थ हे आपण शिकलेलो आहोत. तुम्ही सराव संच 3.1 तुम्ही तुमच्या वहीमध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोडवायचा आहे आणि तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे तो काय करायचा आहे? सेंड करायचा आहे. धन्यवाद.